नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक शेतकरी प्रशिक्षण मालिकेमध्ये आज आपण एपिसोड 46 मध्ये माहिती घेणार आहोत. आजपर्यंत आपण 45 एपिसोड केले. त्या सगळ्यामध्ये जरा तुटक माहिती सांगण्यात आली. बऱ्याच जणांनी मला फोन केला की तुम्ही इसाप सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे नेमकं काय, याचं सविस्तर जमीन तयार करण्यापासून बियाणे कोणतं निवडावं, किती नांगरट करावी, सुरुवातीला खत कोणते द्यावे, पीक संरक्षण कसं करावं, तण व्यवस्थापन कसं करावं, कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्याचं व्यवस्थापन कसं करावं वगैरे वगैरे डिटेल माहिती तुम्ही दिली तर बरं होईल. तर आता मे महिना चालू आहे मित्रांनो. एप्रिल महिना संपत आलाय, मे सुरुवात आहे. जूनमध्ये आपल्याला इसाप शेती पद्धतीनं पहिल्यापासून ॲक्शन प्लॅन घ्यायचा आहे. त्यासाठी मी अशी विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती किंवा इसाप शेती पद्धती अवलंबायची आहे, रासायनिक पद्धती त्याच्यामध्ये भरपूर खर्च आहे, निव्वळ उत्पन्न कमी आहे, जमीन खराब होते वगैरे वगैरे, तर त्या सर्वांनी या एपिसोडपासून 46व्या एपिसोडपासून प्रत्येक एपिसोड हा वरच्यावर बघावा आणि त्याप्रमाणे ॲक्शन प्लॅन घ्यावे. आपल्या शेतामध्ये नेमकं काय करते बघा. 54 वर्षापूर्वी मित्रांनो, 54 वर्ष झाले आता मला कीटकशास्त्र विषयामध्ये पदवी घेतली मी, आणि याच्यामध्ये कंपनीमध्ये काम करताना मला स्वतःला विषबाधा झाली. तेव्हापासून मी ठरवलं किंवा सेंद्रिय शेतीकडे वळावं, आणि आज 45 वर्षापासून मी याचा अभ्यास करतोय. स्वतःच्या शेतावरही अनुभव घेतले आणि सेंद्रिय शेतीचे बराच अभ्यास केल्यावर स्वतः त्याचे प्रयोग केले. R&D ज्याला संशोधन आणि विस्तार आपण स्वतःच्या शेतावर केला, शेतकऱ्यांच्या शेतावर केला, आणि अनुभवाची गाठ मी गाठीशी बांधली अनुभव आपला. आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी किफायतशीर, कमी खर्चाची, बिनकर्जाची, शाश्वत उत्पन्न देणारी, विषमुक्त उत्पन्न देणारी शेती कशी करावी याच्याबद्दल थोडे आराखडे बांधले आणि त्याची बांधणी केली आणि त्याचा ॲक्शन प्लॅन तयार केला. मित्रांनो, मी स्वतः कट्टर केमिकल फार्मर होतो 45 वर्षापूर्वी. परंतु ॲडव्होकेट मनोहर फुरसुरे भाऊंनी जेव्हा मला सांगितलं आणि आमच्या मंडळीला सांगितलं, सगळ्या मित्रमंडळीला सांगितलं, तेव्हापासून या 45 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. आणि आता माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की माझ्या अनुभवाचा फायदा प्रत्यक्ष शेती करताना तुम्ही स्वतःचे अनुभव, स्वतःची परिस्थिती, स्वतःचं जमिनीची प्रगतीनुसार थोडाफार फरक करून जर अवलंबला तर तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये चांगलं यश येईल अशी मला आशा आहे. कारण माझी विनंती आहे की जून 2025 पर्यंत तुम्ही किमान 1 एकर तरी सेंद्रिय शेतीखाली किंवा या इसाप ऑर्गॅनिक फार्मिंग खाली हे घ्यावं. वाटला उर्वरित जे तुम्ही शेती रासायनिक पद्धतीने कराल ती करा जरूर, परंतु या 1 एकर शेतीचा जमा खर्च, निव्वळ नफा, त्याचे फायदे हे नोंदवा. आणि केमिकल फार्मिंगमध्ये जेवढा उरलेल्या शेतामध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे करता त्याचाही खर्चाची नोंद ठेवा आणि स्वतः अभ्यास करा, इकॉनॉमिक्स मांडा आणि त्यानुसार ॲक्शन प्लॅन करा. आज अशी परिस्थिती आहे मित्रांनो की 97% रासायनिक शेती करतात आणि 2.5% क्षेत्र फक्त 2.5% शेतकरी फक्त सेंद्रिय शेती करतात, विषमुक्त शेती करतात. 97% शेतकरी रासायनिक शेती करतात, नाईलाजाने करतात. त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. जे मार्गदर्शन मिळते ते रासायनिक शेतीबद्दलच मिळते. शहरी कृषी विद्यापीठामध्ये 7 ते 8 पानं फक्त सेंद्रिय शेतीवर दिलेली आहेत, पण नाही तर संपूर्ण डायरी त्यांची दरवर्षी निघणारी डायरी शहरी कृषी विद्यापीठामध्ये दुर्दैवानं धोरणात्मक बाब म्हणा किंवा अन्य बाबीमुळे म्हणा ते सेंद्रिय शेतीवर त्यांचं संशोधन किंवा जास्त अभ्यास नाही. त्याची सुरुवात आपण असं करूया की आता आपण बघतोय की आता या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना संभ्रम कसा झालाय, त्यांना मार्गदर्शन कसं नाही का. कारण पारंपरिक शेतीप्रमाणे हे शेती याच्यामधले चांगले जे तत्व आहेत ते घेऊन आपण पट्टा पद्धत वगैरे करत होतो, तर पारंपरिक शेतीमधले काही चांगले तत्व आपण या हिसाबमध्ये घेतलेले आहेत. आणि कॉन्झर्वेटिव्ह शेतीमध्ये जे आपण हळूहळू कमी करा म्हणतात, शेती आपल्या कृषी विद्यापीठाची शिफारस आहे, कॉन्झर्वेटिव्ह शेती पद्धती आहे, IPM शेती पद्धती आहे, रेसिड्यू फ्री आहे, लिझा पद्धती आहे, पर्माकल्चर पद्धती आहे, वैदिक शेती जे होमो फार्मिंग म्हणतो आपण ती एक पद्धती आहे, योगिक शेती आहे, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचं थॉट व्हायब्रेशनच्या आधारित शेती आहे, नेटिको फार्मिंग दाभोळकर सरांनी शिकवलेली शेती आहे, ऋषिकृषी पद्धत ज्याच्यामध्ये अंगारा, वडाखालची माती, मोहनशंकर देशपांडे सरांची पद्धती आहे,
झिरो बजेट पाळेकर सरांची पद्धती आहे. नैसर्गिक शेती फुकुओकाची काही जण अवलंबतात, रावसाहेब दगडकर वगैरे. बायोडायनॅमिक शेती पद्धती अकोला धुळे भागामध्ये भरपूर जण करतात. 10 ड्रम आधारित पद्धती सुद्धा आहे मंगेश सरांची. ताराचंद बेलजी सरांची पद्धती आहे. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये तुटक काहीतरी एक गोष्ट करून पाहून लोकांनी नंतर पुन्हा ती परफेक्ट नसल्यामुळं ती शेती पद्धती सोडून पुन्हा केमिकल वळलेले. तर माझी अशी विनंती आहे, मी पुन्हा सांगतो की या जून 2025 सालापासून तुम्ही एक क्षेत्र हिसाब शेती पद्धतीने करा. आणि त्यानुसार आपल्याला त्याची सुरुवात कशी करायची आहे, तर मित्रांनो, त्याची सुरुवात आपल्याला जमीन जी सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी असणारी, गांडुळाची संख्या नगण्य असणारी, CN रेशिओ अत्यंत कमी असणारा, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवाणूची संख्या अत्यंत कमी झालेली आणि मृतप्राय चेतनाहीन स्पिरिटलेस ज्याला म्हणून कोमामध्ये पेशंट गेला झालेली आहे. केवळ सलाईन लावून 18-18, 10-10-26-26 DAP अशा रासायनिक खतं वापरून आपण त्या पेशंटसारख्या जमिनीला अंतर्नाव ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये चेतना नाही, शक्ती नाही, की जेणेकरून त्याला आनंदित होऊन निसर्गामध्ये रमून आपली वाढ पिकांची करावी अशी परिस्थिती सध्या नाही आहे. तर या जमिनीला पुन्हा रासायनिक खताची त्यांची सवय मोडण्यासाठी, जे रासायनिक तणनाशक खतामुळं आपले नैसर्गिक गांडूळ खोलवर जाऊन लपून बसलेत त्या विषारीपणामुळे, त्या सर्व गांडुळांना सेंद्रिय कर्ब झटकन वाढवण्यासाठी, सूक्ष्मजीवाणूची संख्या प्रचंड आणि कमी अवधीमध्ये वाढवण्यासाठी आपल्याला ॲरोग्रीन सुरुवातीला या मे महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये ॲरोग्रीन म्हणजे 50 दिवसाच्या आधी, 50 दिवसानंतर याला आपल्याला रोटावेटरने कट करायचे. ॲरोग्रीनमध्ये जसं हिरवळीचं खत ज्याला आपण म्हणतो ग्रीन मॅन्युरिंग ढेंच्या आणि तागाचं केवळ त्या पिकांचं न करता तुम्ही मित्रांनो काय करा, साधारण ताजे बियाणे 18 किलो बियाणे द्विदल मूग, उडीद, तूर हे घ्या. 9 किलो बियाणं एकदलाचे घ्या, ज्वारी, बाजरी, मका. 3 किलो मोहरी, जवस, भुईमूग, तेलबिया किंवा मसाला पिकाचे घ्या. आणि 10 किलो ताग किंवा ढेंचा घ्या. याच्याप्रमाणे असं तुम्हाला साधारण 40 किलो एका एकराला 40 किलो बियाणे एकत्र करा. भिजवलेल्या जमिनीमध्ये वापसा आल्यावर ते पेरा, किंवा हे शिंपडून टाकून तुम्ही रोटावेटरनं जमिनीत मातीत मिक्स करून पुन्हा पाणी द्या आणि त्याला जेणेकरून हे बियाणं उगवेल. आणि हे पूर्ण बियाणं उगवल्यावर एक हिरवागार गालीचा तयार होईल त्या ठिकाणी. आणि तो ग्रीन वनस्पती, विविध गटातल्या वनस्पती त्या ठिकाणी उगवतील. आणि हे बरोबर 50 दिवसानं हे जमिनीलगत कापायचं. तवा वखर, त्याला डिस्क हॅरो म्हणू आपण, कल्टिवेटर म्हणू, त्याच्यानं कापायचं, गाडायचं नाही. नांगरून गाडल्यावर त्या जमिनीचं नत्र ते शोषून घेते आणि जमिनीचं नत्र कमी होते. गाडू नका कृपया, त्याला आच्छादन करायचं आपल्याला, तर ते एक करा. आता हे झालं आपल्याला मे महिन्यात, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला हे सर्व करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला शून्य मशागत करायची, अल्प मशागत किंवा शून्य मशागत करायची. हे वाळून गेल्यावर चांगला जेव्हा पेरणीला किंवा पेरणी यंत्राला अडथळा होणार नाही असं होईल, मिक्स होईल सगळं, त्या ठिकाणी आपल्याला बियाणं निवडायचे. कोणतेही बियाणं, तुम्ही जे नेहमी पिकं घेतात ते बियाणं निवडा. त्याच्यामध्ये सरळ वाण, सुधारित वाण, अमेरिकन वाण याला प्राधान्य द्या. हायब्रिड काही हे नाही मिळत, हायब्रिड वाण घ्या जरूर, बीटी अजिबात घेऊ नका. त्यानुसार हे घ्या तुम्ही. तर योग्य पिकाची वाढण्याची निवड करण्यासाठी या पुस्तकाचा आधार घ्या. याच्यामध्ये 4ही कृषी विद्यापीठाच्या एकूण एक पेरणीयोग्य वाण, पिकाचे वाण यादी दिलेली आहे. हे पुस्तक तुम्हाला सकाळमध्ये मिळेल. तर त्यांचे वाण कोणते चांगले आहेत काय नाही हे डिटेल सांगण्याची काही गरज नाही, या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. तर हे आपल्याला याच्याप्रमाणे घ्या, हे वाण निवडा. त्याच्यानंतर वाण एकदा निवडल्यावर त्याला ॲझो, PSB किंवा हे न लावता पंचगव्याची बीज प्रक्रिया करा, बीज संस्कार करा पंचगव्याची. पंचगव्यामध्ये तुम्हाला मागे मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की पंचगव्य जे आहे ते कीडनाशक गुणधर्म आहे, रोगनाशक गुणधर्म आहे, व्हायरस येत नाही, त्याच्यामुळं पिकाची वाढ चांगली होती. पिकाचं एकदा रोप वर आल्यावर, बियाण्याचं रोप वर आल्यावर पाण्याचा ताण पडला तरी सहन होतं त्याला. त्याच्यामध्ये ॲझो आहे,
ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलियम आहे, फॉस्फरस आहे आणि विशेष म्हणजे स्युडोमोनास जे इम्युनिटी तयार करते बियाण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये कीड रोगाविरुद्ध, तर स्युडोमोनास सुद्धा 6 कोटी त्याच्यामध्ये बीजाणू आहेत त्याच्यामध्ये. बाकी नत्र आहे, स्फुरद आहे, सगळं आहे. तर पंचगव्य हे बहुगुणी हे तयार करा. हे तयार करण्यासाठी तुम्हाला गाईचं शेण, गोमूत्र, गाईचं दूध, दही, गाईचं तूप किंवा एरंडी तेल, उसाचा रस हे आपण मागे सांगितलेलं आहे. ज्याला कोणाला इच्छा असेल त्याने मला फोन करावा, मी याचा फोटो तुम्हाला पाठवून देऊ शकेन. हे पंचगव्य ट्रीटमेंट केल्यावर आपल्याला नंतर मग हे बियाणं जे पेरायचं. पेरताना लक्षात घ्या, जमीन सपाट असेल तर दक्षिणोत्तरच पेरणी करा. उतार असेल तर उताराला आडवी कंटूर वगैरे करा. नाहीतर सर्वसामान्यप्रमाणे जर आपल्याला सपाट जमीन असेल दक्षिणोत्तर करा. दक्षिणोत्तर पेरणी केल्यामुळं उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचा ध्रुवीय परिणाम चांगला मिळतो. कार्बन डायऑक्साईड जो वनस्पती सोडतात ते पूर्ण कार्बन डायऑक्साईड शेताबाहेर न जाण्यासाठी दक्षिणोत्तर पेरणी कार्बन डायऑक्साईडमुळे आपल्याला पिकाचं उत्पन्न वाढते. हे आपण जरूर करा. आणि बायोडायनॅमिक शेती याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक शेताचे काम करायचे आहेत. याच्यासाठी बायोडायनॅमिक शेती पद्धतीमध्ये ही शेती यासाठी पुस्तक हे त्याप्रमाणे त्या कॅलेंडरप्रमाणे आपल्याला त्या दिवशी नेमकी शेतीची 30 कामं करायची आहेत. पण आता मे महिन्यामध्ये समजा कोणाचे पीक असतील तर मे महिन्यामध्ये कृपया तुम्ही 27 एप्रिलला कोणतेही बी पेरू नका. हे पेरलं तर तुम्हाला बियाणं खुरटलेलं निघाल, कीड रोगाचा जास्त प्रादुर्भाव पडेल. आणि मे महिन्यामध्ये सुद्धा 22, 26 आणि 27ला कोणतेही भाजीपाला असतो, काही एखाद्या तुम्ही पेरणी करत असाल इतर दत्ती कृपया करू नका. तर असं आहे आपल्याला हे बायोडायनॅमिक कॅलेंडर हे दरवेळेस आपण म्हणणार आहे, देणार आहे, आपल्याला सांगणार आहे. तर मे महिन्याचं असं कॅलेंडर काढलेलं आहे आपण. यानुसार तुम्ही कृपया हे सगळं त्यानुसार कामं करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि या एपिसोडपासून आपण जरूर त्याला सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावं, शंका विचारावेत. माझा नंबर आहे 9881497092. नमस्कार मित्रांनो.